सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यामध्ये इतिहासात पहिल्यांदाच बोटिंग स्पर्धा घेण्यात आली आहे। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून या राज्यस्तरीय कायकिंग बोटिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते उद्घाटन सुद्धा पार पडलं। जतकडे जो बघण्याचा तुमचा सगळ्यांचा दृष्टिकोन आहे तो आम्हाला बदलवायचा आहे। आम्हाला तो दुष्काळी कलंक नको आहे। आमचा जत सुधारतोय, सुधारण्याचा प्रयत्न करतोय, बदलतोय, बदलण्याचा प्रयत्न करतोय। हे बोटिंगच्या माध्यमातून मला महाराष्ट्राला संदेश द्यायचा होता। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्यातून मुलींचं आणि मुलांचं बोटिंगची टीम इथं जतमध्ये दाखल झालेले जवळपास 500 खेळाडू हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जतमध्ये आलेले आहेत। त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे। तांब्यावर सुद्धा पाणी मिळायचं दुर्वस्था आहे अशा ठिकाणी स्पर्धा होत आहेत। हे कुणाला तरी असं स्वप्नवत वाटावं अशी ही घटना, परंतु आमदार गोपीचंद पडळकरांनी या स्पर्धेच्या माध्यमातून एक संदेश दिलेला आहे की मला या तालुक्याचा दुष्काळ संपवायचा आहे। दुष्काळाचा कलंक घेऊन येणारी भावी पिढी माझी जगणार नाही। सन्मानानं या तालुक्यामध्ये ते उभा राहील आणि एक महाराष्ट्राला एक संदेश दिलेला आहे की खरोखर जतच्या जनतेला मला बरोबर घेऊन एक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून मला इथं काम करायचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।